तर महाराष्ट्रामध्ये 29 ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणूक आता घोषित होत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर महापालिका आणि इचलकरंजी महापालिका यांच्याही निवडणुका या माध्यमातून होणार आहेत. जवळजवळ 9 वर्षांनंतर या निवडणुका होत असल्यामुळं लोकांच्या मध्ये प्रचंड उत्साह आहे. कोल्हापूरमध्ये महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवावी असा एक प्रयत्न सुरू आहे. तशा काही चर्चाही आमच्या झालेल्या आहेत. गेले 2 दिवस मी, आमचे प्रदेश सचिव महेश जाधव आणि आमचे अध्यक्ष विजय जाधव हे आमच्या या कोल्हापूर महापालिकेमध्ये जे इच्छुक लोक आहेत त्यांच्या मुलाखती घेण्याचं काम सध्या सुरू आहे. 350हून अधिक लोकांनी आता मुलाखती दिलेल्या आहेत. आज अंतिम दिवस आहे आणि आम्हालाही या निमित्तानं आश्चर्य वाटलं की एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, पक्षाचे पदाधिकारी आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये काम करतायत, विकास कामं करतायत, सामाजिक कामं करतायत. तुम्ही बघू शकताय प्रत्येकाने आपले प्रोफाईल आणि केलेले कामं, आणि हे म्हणजे आमच्यासाठी सुद्धा खूप आश्चर्यजनक होतं आणि खूप एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक काम करतायत याचं समाधानही आम्हाला वाटतंय. एक प्रक्रिया भारतीय जनता पार्टीच्या वतीनं निवडणुकीची असते प्रत्येक वेळी. त्या प्रक्रियेला आम्ही आता सध्या फॉलो करत आहे. आता आम्ही मुलाखती घेणार आहोत. याच्यानंतर कोर कमिटीच्या माध्यमातून ही सगळी नावं निश्चित केली जातील आणि ही सगळी नावं प्रदेशकडे पाठवली जातील आणि प्रदेशमध्ये जे आमचं बोर्ड असतं त्या बोर्डासमोर ही नावं घेऊन सर्वे होऊन त्या सर्वेमध्ये ती नावं निश्चित केली जातील. तत्पूर्वी महायुती करत असल्यामुळं मित्रपक्षांच्या समवेत चर्चा करून त्यांची कुठल्या कुठल्या जागेची मागणी आहे, आमच्या कुठल्या जागांसाठी आग्रह आहेत, या सुद्धा चर्चा दरम्यान होऊन जातील. आणि मग प्रदेशच्या एकदा सूचना आल्या की मग त्या पद्धतीनं उमेदवारी अर्ज भरणे, त्यांना एबी फॉर्म देणे, घोषित करून कार्यक्रम सुरू करणे, अशा पद्धतीची साधारण ही प्रक्रिया या 2-4 दिवसामध्ये करण्याचा आमचा मानस आहे. परंतु मला वाटते कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीकडं उमेदवारांची मागणी होते आणि अतिशय प्रबळ आणि सक्षम उमेदवार या निवडणुकीमध्ये आमच्यासोबत आहेत आणि निवडणुकीत उभा राहण्यास इच्छुक आहेत. त्यामुळं येणाऱ्या या निवडणुकीमध्ये कोल्हापूर महापालिकेवर महायुतीचाच झेंडा फडकणार याचा मला पूर्ण विश्वास आता झालेला आहे. इच्छुकांची संख्या वाढली तर बंडखोरीचा धोका सुद्धा पक्षाला अधिक. भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्र लढवणार आणि राष्ट्रवादी स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार राष्ट्रवादीने देखील स्वबळाची अशी कुठलीही चर्चा झालेली नाही, होणार नाही. भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रितच आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत. यामध्ये कुठलीही वेगळी चर्चा नाही आहे. जागा वाटपाचा फॉर्म्युला बघितला, राष्ट्रवादीला कुठेतरी दुय्यम स्थान दिलं जातं अशा प्रकारचे. हे पहा, आम्ही एका विचारानं या निवडणुकीला सामोरं जाण्याचं ठरवलेलं आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख नेते असणारे माननीय मुश्रीफ साहेब यांच्याबरोबर आमची बैठक झालेली आहे. शिवसेनेचे प्रमुख नेते असणारे राजेशजी क्षीरसागर यांच्याशी आमची बैठक झालेली आहे. चंद्रकांत दादा या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहेत आणि आम्ही ठरवून चाललोय की बाबा यामध्ये माझं आणि तुमचं किंवा हे करण्यापेक्षा जसा उल्लेख झाला की आपल्या प्रमुख लोकांना उमेदवारी मिळायला पाहिजे, हा आग्रह तिन्ही पक्षांचा असणार आहे. परंतु आपण विचारांना पुढे जात असताना 2 पावलं पुढे 2 पावलं मागं हे करावंच लागेल आणि त्याला आमच्या तिन्ही पक्षांची तयारी आहे. परंतु 3 पक्ष एकत्र असल्यामुळं काही कार्यकर्त्यांच्यावर अन्याय होणार हे निश्चितच आहे. आमचा प्रयत्न असणार आहे की जास्तीत जास्त प्रभावी लोकांना, मेरिटच्या लोकांना यामध्ये उमेदवारी मिळाली पाहिजे. कारण ही निवडणूक आहे. निवडणुकीमध्ये फक्तच चांगला व्यक्ती आहे हे न बघता त्याचं काम, पक्षाचं काम, त्यांनी असणारा त्यांचा संपर्क, या सगळ्या गोष्टी यामध्ये काउंट होतात. तर मेरिट सुद्धा आमचं असं नाही, तिन्ही पक्षांनी मेरिटनुसार आपले उमेदवार उभे केले पाहिजे. सर्वेक्षण होणार आहे, या सर्वेक्षणामध्ये सुद्धा तो व्यक्ती प्रभावी असला पाहिजे, ही भूमिका आमची आहे. निवडून येण्याची क्षमता हाच निकष ठेवला पक्षाने जारी केलेला आहे. काय राजकीय घडामोडी काही जाणार आहे? आता या गोष्टी आपण जाहीररित्या बोलणं योग्य नाही आहे, परंतु आहेत काय चाललेल्या प्रक्रिया सुरू आहेत. आज मलाही कॉल आलाय मगाशी. मराठी माणूस मोदीजीच 2029 पर्यंत पंतप्रधान राहतील आणि 2034 सुद्धा पक्षाच्या वतीनं मोदीजीच राहतील, यामध्ये माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही. म्हणजे विचार येऊ शकतात हे.
नाही, त्यांनी परवा हे सांगितलं की काय लॉजिक काय? अमेरिकेत काय स्टिंग ऑपरेशनचा त्यांनी सांगितलं त्यामुळे सगळे अडचणीत येणार.